एव्हरीबडी. काल आपण हायकोर्टच्या जजेस विषयी पाहत होतो. आज आपण त्यांचं क्वालिफिकेशन फॉर जजेस पाहणार आहोत. ही शुड बी अ सिटिझन ऑफ इंडिया. तो भारताचा नागरिक असावा. ही शुड हॅव बीन अन ॲडव्होकेट इन वन ऑर मोर हायकोर्ट इन इंडिया ऑर अ जज फॉर ॲटलिस्ट 10 years इन सबऑर्डिनेट कोर्ट इन इंडिया. तो जज असायला पाहिजे 10 वर्षापर्यंत कुठल्याही कोर्टातला, किंवा त्यांनी ॲडव्होकेट असायला पाहिजे हायकोर्टचा. त्याचं टेन्युअर पहा, कालावधी काय आहे. ओरिजिनली द एज ऑफ रिटायरमेंट ऑफ द जज ऑफ द हायकोर्ट वॉज फिक्स ॲट 60, बट इट वॉज रेज टू 62 इन 1963. According to the 15th Amendment of the Constitution, now it is 65 years. रिमूव्हल ऑफ जजेस. जजेसचं रिमूव्हल कसं केलं जातं. अ जज मे लिव्ह हिज ऑफिस बाय रिझायनिंग. तो काय करू शकतो, रिझाईन करू शकतो. ही विल सेंड हिज लेटर ऑफ रेझिग्नेशन टू द प्रेसिडेंट. तो आपलं जे रिझाईनचं पत्र आहे, तो जो आपलं राजीनामाचं पत्र आहे, ते कुणाला पाठवू शकतो, प्रेसिडेंटला पाठवतो. हिज ऑफिस वुड बी कन्सिडर्ड टू हॅव बीन वेकेटेड इफ ही इज अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. जर त्याची नेमणूक सुप्रीम कोर्टचा जज म्हणून झाली तर त्याची जागा आपोआपच काय होते, रिकामी होते. ऑर इज ट्रान्सफर्ड टू सम अदर हायकोर्ट, किंवा त्याची ट्रान्सफर झाली दुसऱ्या एखाद्या हायकोर्टमध्ये तर ती जागा वॅकेट होते. अ जज ऑफ अ हायकोर्ट मे ऑल्सो बी रिमूव्ड लाईक अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टच्या जजचं जसं रिमूव्हल केलं जातं त्याच पद्धतीने हायकोर्टच्या जजचं सुद्धा रिमूव्हल केलं जातं. अ जज ऑफ हायकोर्ट मे बी रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट सुद्धा जजचं रिमूव्ह करू शकतो. कधी, इफ द पार्लमेंट पासेस अ मोशन अगेन्स्ट हिम. पार्लमेंटने त्याच्या विरुद्ध काही कार्यवाही पास केली तर. बाय अन ॲब्सोल्यूट मेजॉरिटी अँड 2/3 मेजॉरिटी ऑफ द members present and voting both the houses sitting separately. पार्लमेंटने कार्यवाही केली तरी सुद्धा त्याचं काय होऊ शकतं, रिमूव्हल होऊ शकतं, पण त्याला 2/3 मेजॉरिटी दोन्ही सभागृहातून आवश्यक असते. सॅलरी काय आहे पहा जजची. द पे ऑफ द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट इज ₹90,000 पर मंथ अँड दॅट ऑफ द अदर जजेस इज ₹85,000 per month. Okay. Now we are going to see about the jurisdiction and powers of the High Court in India. The High Court of a state enjoys certain jurisdiction. Jurisdiction म्हणजे न्यायकक्षा. Throughout the state. हायकोर्टाची न्यायकक्षा कुठली असते, संपूर्ण स्टेट असते. पहिलं, a court of record. Article 215 declares that every high court shall be a court of record and shall have all powers of such a court, including the power to punish for its competent, and the scope and the nature of the power of High Court under this article is similar to the powers of the Supreme Court under Article 129. पाहता, कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय. जेव्हा कुठे केस जाते पहिल्यांदा, तेव्हा तिथे फॅक्ट घेतल्या जातात, फॅक्ट ऐकल्या जातात. तर हायकोर्टाला सुद्धा कोर्ट ऑफ रेकॉर्डची पॉवर आहे. रिट ज्युरिस्डिक्शन ऑफ हायकोर्ट आर्टिकल 226. रिट ज्युरिस्डिक्शन म्हणजे याचिका दाखल करण्याची पॉवर. एव्हरी हायकोर्ट अंडर आर्टिकल 226 इज एम्पॉवर्ड टू इश्यू रिट्स. 226 खाली आपण रिट्स दाखल करू शकतो हायकोर्टामध्ये. ऑर्डर्स, डायरेक्शन इन्क्लुडिंग रिट्स इन द नेचर ऑफ हिबियस कार्पस, मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, को-वॉरंटो अँड सर्सिओरारी. हे तुम्ही मागच्या सेमेस्टरमध्ये शिकला असेल. रिट ज्युरिस्डिक्शन ऑर एनी ऑफ देम टू एनी पर्सन ऑर अथॉरिटी विदिन इट्स टेरिटरी फॉर द एन्फोर्समेंट ऑफ द फंडामेंटल राईट अँड फॉर एनी अदर पर्पज. पाहायला रिट ज्युरिस्डिक्शन सुद्धा आहे. तुम्ही याचिका दाखल करू शकता अंडर आर्टिकल 226. The original jurisdiction of High Court extend to matters of admiralty, matrimonial, contempt of court, and cases ordered to the transferred to High Court by
lower court. The high courts of Mumbai, Kolkata and Chennai have original jurisdiction on hearing straightaway cases involving the Christians and Parsis. The High Court of Mumbai, Kolkata and Chennai exercise original civil jurisdiction when the amount involved in sum than 2000 rupees. पहा, जेव्हा 2000पेक्षा जास्त मोठी केस असेल तर हायकोर्ट जे आहे मुंबईचं, कोलकाताचं, चेन्नईचं, तिथे केसेस या चालू शकतात. त्याच्यानंतरचं आहे ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन. द ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन ऑफ द हायकोर्ट एक्सटेंड्स. एक्सटेंड केलेला आहे हायकोर्टचं ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन. त्याच्यामुळे काय होतं पहा, द हायकोर्ट कॅन हिअर अपील्स इन सिव्हिल केसेस. हायकोर्ट काय करतं, सिव्हिल केसेसमधले अपील्स ऐकू शकतं किंवा घेऊ शकतं. इफ द अमाऊंट इन्व्हॉल्ड इन द केस इज ॲट लिस्ट ₹5,000. 5,000 पर्यंतच्या केसेस ह्या हायकोर्टामध्ये चालतात. द हायकोर्ट इन क्रिमिनल केसेस हिअर्स द अपील in which the accused has been sentenced to 4 years imprisonment by the session judge. सेशन जजनी जर एखाद्या आरोपीला 4 वर्षापेक्षा अधिक शिक्षा दिली असेल क्रिमिनल केसेसमध्ये तर हायकोर्टामध्ये त्याचं अपील चालतं. द डेथ सेंटेन्स अवॉर्डेड बाय सेशन जज इन सब्जेक्ट टू अप्रुव्हल बाय द हायकोर्ट. सेशन कोर्टाने एखाद्या व्यक्तीला डेथ सेंटेन्स दिलेली आहे आणि ती अप्रूव्ह करायला हायकोर्टामध्ये पाठवलेली आहे तर त्या केसेस तिथे चालतात. द हायकोर्ट हिअर द केसेस इन्व्हॉल्विंग इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर लॉ. जिथे कायद्याशी संबंधित आहे, इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करायचं आहे, कायद्याचा अर्थ लावायचा आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात काही केसेस असतील तर त्या हायकोर्टामध्ये चालवल्या जातात. द हायकोर्ट हिअर्स द केसेस ऑन इन्कम टॅक्स, सेल टॅक्स एक्सेट्रा. इन्कम टॅक्स, सेल टॅक्सच्या केसेससुद्धा हायकोर्टामध्ये चालतात. आता पॉवर्स ऑफ द ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे त्यांनी जो निर्णय दिला आहे त्याचा पुन्हा एकदा आढावा घेण्याची ताकद. एखाद्या कोर्टाने एखादा निर्णय दिला आहे, मग तोच निर्णय पुन्हा एकदा एक्झामिन करण्याची अथॉरिटी कुणाला दिली आहे, त्या कोर्टाला दिलेली आहे. पॉवर्स ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. द स्टेट्स हाय कोर्ट लाईक द सुप्रीम कोर्ट हॅज द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर दिलेली आहे. हायकोर्ट हॅज द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. हायकोर्ट हॅज अ पॉवर टू स्ट्राईक डाऊन एनी लॉ ऑफ द स्टेट. स्टेटमध्ये एखादा कायदा जर कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात असेल, फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर तो स्ट्रक डाऊन म्हणजे काढून टाकण्याचा, तोडून टाकण्याचा अधिकार कुणाला आहे, हायकोर्टाला आहे. or any other of the executive if it violates any provision of the constitution or curtails to or takes any of the fundamental right of the people. पहा, फंडामेंटल राईटचं उल्लंघन करणारा कायदा पास झाला, कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात किंवा अल्ट्रा व्हायरस कायदा पास झाला तर त्याला स्ट्रक डाऊन करण्याची अथॉरिटी कुणाकडे आहे, त्या स्टेटच्या हायकोर्टकडे आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सुपरवायझरी पॉवर काय आहेत पहा. The state high court performs many administrative functions within its territorial jurisdiction. त्याची टेरिटोरी जेवढी आहे, त्याचा भूभाग जेवढा आहे, त्याच्यामध्ये जेवढे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोण करतं, हायकोर्ट करतं. इट एक्झरसाइजेस द पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स. It exercises the power of superintendence and control over all courts and tribunals throughout the territory except the military tribunals. त्याच्यानंतर independence of high court, appointment पहा. And as after the second and third judges cases, the appointment of a judge of high court lies within the judiciary itself and completely aloof from power of executive and legislature. हायकोर्टातल्या अपॉइंटमेंट्स या कोण करतं, टोटली कोणी करतं, ज्युडिशियरी करते. बाकीच्या लोकांचं त्याच्यामध्ये इंटरफिअर होत नाही. टेन्युअर, कालावधी. द सिक्युरिटी ऑफ टेन्युअर इज गॅरंटीड टिल द रिटायरमेंट एज ऑफ 65 years. ॲज अ हायकोर्ट जज कांट बी रिमूव्ड एक्सेप्ट बाय ॲड्रेस ऑफ प्रेसिडेंट. 65 वर्षापर्यंत तो जज जो आहे ते पद विभूषित करू शकतो. काही प्रॉब्लेम झाला तर प्रेसिडेंटच्या थ्रू त्याचे रिमूव्हल केलं जातं. त्यानंतर इम्युलमेंट्स.
The judges are entitled to fixed salary and service conditions as determined by the parliament. पार्लमेंटने त्यांचा पगार अलाउन्सेस ठरवून दिलेला असतं. But they cannot be changed to their disadvantage appointment except in case of financial emergency. फिनान्शियल इमर्जन्सी झाली तरच त्यांचा पगारामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. The expense of the High Court are charged on the कन्सोलिडेटेड फंड ऑफ द स्टेट. स्टेटमध्ये जो कन्सोलिडेटेड फंड असतो त्याच्यामध्ये हायकोर्ट आपलं चार्जेस हे करू शकतं. विच इज नॉट सब्जेक्ट टू वोट स्टेट लेजिस्लेचर. त्याच्यानंतर रिटायरमेंट कधी होते पहा. अ रिटायर्ड जज कॅन बी अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ द हाय कोर्ट फॉर अ टेम्पररी पिरियड ॲज डीम फिट बाय द चीफ जस्टिस ऑफ द हाय कोर्ट. एखादा जज रिटायर्ड झालेला आहे आणि त्याला पुन्हा एकदा पदावर ठेवायचं आहे किंवा त्याचा कालावधी वाढवून द्यायचा असेल तर दिला जातो. कंडक्ट ऑफ जजेस. द कंडक्ट ऑफ द जजेस ऑफ हाय कोर्ट कांट बी डिस्कस्ड इन पार्लमेंट अनलेस एनी मोशन ऑफ इम्पिचमेंट हॅज बीन मूव्ड. जजेसच्या बद्दल कुठलाही कसा वागतो काय आहे त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये केली जात नाही. कधी केली जाईल? जेव्हा काहीतरी घडलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये इम्पिचमेंटची ऑर्डर आलेली आहे तरच त्याची चर्चा कुठे केली जाते? पार्लमेंटमध्ये. पॉवर्स काय? बोथ द पार्लमेंट अँड द स्टेट लेजिस्लेचर आर नॉट अथॉराइज टू कट द पॉवर्स अँड ज्युरिस्डिक्शन ऑफ द हाय कोर्ट ॲज ग्रँटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशननी हायकोर्टला जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही कर्टेल करता येत नाही, कुठेही कट करता येत नाही, कोणीही करू शकत नाही. पार्लमेंटसुद्धा नाही करू शकत आणि स्टेटसुद्धा नाही. So in this way, the High Court of a state is the highest court of the state and all other courts of the state work under it. बाकीचे सगळे कोर्ट्स कसे आहेत? सबऑर्डिनेट कोर्ट आहेत. हायकोर्टाच्या प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असतं किंवा 2 राज्य मिळून सुद्धा एक हायकोर्ट असू शकतं. In this way, we have finished our module number 8. Thank you.